मित्रांनो, तुम्ही बघत आहात ट्रेकिंग मधला हा एक व्हिडिओ आहे. हा ट्रेकिंग. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही आलो होतो कोळीगड किल्ल्यामध्ये, कारण या ठिकाणी वातावरण खूप सुंदर आहे. आम्ही फर्स्ट टाईममध्ये हा महाराजांच्या किल्ल्यामधला हा एक किल्ला आहे. तर आपण पाहणार आहोत हा किल्ला कसा आहे आणि वरती जाऊन पण पाहणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमधला कोणताही पॉईंट मिस करू नका. मित्रांनो, रस्ता खूप इंटरेस्टिंग आहे आणि घसरडा पण आहे. पाऊस झाल्यामुळं खूप घसरडा पण झालेला आहे. खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता पाठीमागं पण. मित्रांनो, हे समोर बघू शकता, हा आहे कोळीगड किल्ला आहे आणि आपण सध्या चाललोय वरती ट्रॅकिंग. मित्रांनो, कोळीगड किल्ल्याचा ट्रॅक चालू झाल्यानंतर 10-15 मिनिटं आपल्याला हा पायवाटानेच ट्रॅक करावा लागतो. कुठल्याही पद्धतीने इथं पायऱ्या वगैरे नाही आहेत. रस्ता खूप कठीण आहे मित्रांनो, घसरडा पण आहे. थोडा पावसामुळे रस्ता घसरडा पण आहे. तर हळूहळू जपून जपून पाऊल टाकावं लागतंय. तर आपण ट्रेकिंग करून जाणार आहे वरती. दरवाजापाशी गेल्यानंतर तुम्हाला तिकडे काय डिटेल्स देतो समोरील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. मित्रांनो, पावसामुळे रस्ता खूप भयानक झालेला आहे. वाहून गेलेले आहेत काहीतरी दगड, माती वगैरे वाहून गेली. ते दगड उघडे पडले ते सर्व. तुम्ही बघू शकता समोर असा रस्ता आहे. पहिल्या जवळ आल्यानंतर तुम्हाला हे गणपतीचं दगडावरती मूर्ती कोरलेली दिसून. मित्रांनो, 5-10 मिनिटं पाय रस्त्याने चालल्यानंतर आपल्याला 5-10 मिनिटानंतर आपला हा पायऱ्या दिसतात. मित्रांनो, थोडं वरती आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला गणेश मंदिर बघायला भेटतं. गणेश मंदिराच्या शेजारी गुफा पण आहे. मित्रांनो, गणेश मंदिरापासून थोडंसं वरती आल्यानंतर पाणी खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर वातावरण आहे. या ठिकाणी ढग पण तयार झालेले आहेत. ते पण तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ शॉर्ट पण नक्की करा. वरती आल्यानंतर पहिला हा दरवाजा लागतो. हा गणेश दरवाजा आहे. पाठीमागे बघू शकता याची दाढी रुंदी एकदम भरपूर आहे. नंतर मित्रांनो, 2 साईड आहेत, ही साईड आणि ही साईड. आपण सगळ्यात पर्यंत ह्या साईडला जाणार आहे. वरती आल्यानंतर महादेवाचं मंदिर आहे आणि एक तो गोळा पण आहे आणि कोळी पण आहे. कोळी पण आहे. मित्रांनो, बाकीच्या किल्ल्यांवरती फक्त आपल्याला तोफ बघायला भेटते. हे किल्ल्यावरती गोळा पण बघू शकतो पण आहे. किल्ल्यावरती आल्यानंतर महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागं आहे आपल्या पाण्याचा तलाव बघायला भेटतो आणि या तलावामध्ये खूप स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे. बघू शकतो तुम्ही. त्यावरती ढग पण तयार झाले. थोडं पुढे आल्यानंतर आपल्या दोन्ही साईडला पाणी बघायला भेटतं. या साईडला पण तलाव आहे, या साईडला पण तलाव आहे. या दोन्हीच्या मधनं हा रस्ता आहे. नंतर मंदिराच्याच बाजूला हे काही जुन्या काळाचे अवशेष पाहायला भेटतात आपल्याला. या ठिकाणी आपले सैनिक किंवा महाराज वगैरे या ठिकाणी राहण्याची सोय होती त्यांची. महादेवाच्या मंदिराच्या पुढे झाल्यानंतर आपल्या हे तोराई मातेचं मंदिर पाहायला भेटतं आणि या मंदिराच्या समोर आपल्याला दीपस्तंभ पण पाहायला भेटतो, की जे की प्रत्येक मंदिराच्या, देवीच्या मंदिराच्या बाहेर पाहायला भेटतो आपल्याला. तर बरेच पर्यटक या ठिकाणी येतात, पण फक्त महादेवाच्या मंदिराचं दर्शन करूनच जातात. मित्रांनो, आम्ही चाललोय आता महागारी. कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. बाय बाय. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.